नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रोटीनने भरपूर अशी चमचमीत सोयाबीनची भाजी, जी आपल्याला करायला सोपी आहे व टेस्टला सुद्धा भारी लागते। तर इथे आपण सोया चंक्स घेतले आहेत, ते 10 मिनिट गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। नंतर ते भिजले की त्यामधून आपल्याला पाणी सर्व बाहेर काढून छान असे घट्ट पिळून घ्यायचे। एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ते सोया चंक्स आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। परतताना त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडंसं लाल तिखट ॲड करून परतवून घ्या। नंतर ते छान कलर चेंज झाला की आपल्याला ते बाजूला काढून घ्यायचे आहेत। पुन्हा आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये जे वाटण केलं आहे, वाटणामध्ये मी इथे सुकं खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि मिरची ॲड केली होती। नंतर आपल्याला यामध्ये वाटणानंतर आपल्याला त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट ॲड करायचं आहे व इथे मी आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा ॲड केला आहे। नंतर तो मसाला आपण पूर्ण परतवून घ्यायचा। थोडंसं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपल्याला जे परतवून घेतलेले सोया चंक्स ॲड करायचे आहेत व आपल्याला गरजेनुसार इथे आता गरम पाणी ॲड करायचं आहे। गरम पाणी याकरता ॲड करायचं आहे त्यामुळे भाजीची चव जात नाही व खूप यमी लागते। नंतर इथे आपल्याला 1-2 मिनिट उकळी येऊ लागली की त्यावरती बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा व इथे आपली 5 मिनिटांमध्ये सोयाबीनची भाजी तयार होते, जी तुम्ही चपाती भाकरीसोबत सर्व करू शकता। थँक्यू।